नमस्कार मित्रांनो, मी आपले ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करतो आहे. आपणास एक महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करतो. ही ब्रेकिंग न्यूज कर्मचाऱ्यांना दिलासादायक ब्रेकिंग न्यूज असल्यामुळे ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मार्फत स्पष्टीकरण करत आहेत. चला पाहूया बातमी. उच्च न्यायालयाचा निर्णय. शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिलासादायक हा निर्णय. जाणून घ्या महत्वाचे अपडेट. चला तर जाणून घेऊया महत्वाचे अपडेट. नमस्कार मित्रांनो, पुन्हा मनपूर्वक हार्दिक स्वागत. आताच्या घडीची महत्वाची बातमी. शालेय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना दिलासा देणारी बातमी जाणून घेऊया सविस्तर पुढील प्रमाणे. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बदली विना अनुदानित वरून अनुदानित तत्वावर किंवा अनुदानित पदावर करण्याच्या संदर्भात नेहमी चर्चा होत असते. या अनुषंगाने माननीय उच्च न्यायालयाचा एक अत्यंत महत्वाचा निर्णय नुकताच आलेला आहे. हा निर्णय काय आहे हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. दैनिक लोकमतच्या सौजन्याने आजची ही बातमी आहे, आपण जाणून घेणार आहोत. दैनिक लोकमतच्या मुंबई आवृत्तीमध्ये पान नंबर 9 वर 25 फेब्रुवारी 2025 ला आलेली एक महत्वपूर्ण बातमी आहे. बातमीचे स्पष्टीकरण करण्या अगोदर आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पाहूया संपूर्ण स्पष्टीकरण. बातमीचे स्पष्टीकरण. दैनिक लोकमत मध्ये आलेल्या बातमीचे शीर्षक आहे, त्या शिक्षकांची बदली शिक्षणाधिकारी स्तरावरच. औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णय शिक्षकांना दिलासा. लोकमत न्यूज नेटवर्क सौजन्याने आपण ही बातमी जाणून घेऊया. अहिल्यानगर वरून ही बातमी आहे. शिक्षक आणि शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांची विना अनुदानित तत्वावर बदली करण्याचे अधिकार मंत्रालयाऐवजी शिक्षणाधिकारी व उपशिक्षणाधिकारी यांना देण्याचा निकाल औरंगाबाद खंडपीठाने दिला. त्यामुळे मंत्रालय स्तरावर चक्रा थांबून शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. याबाबत शिक्षक भारती संघटनेच्या विना अनुदानित कृती समितीच्या राज्य अध्यक्ष रुपाली कुरणकर यांनी औरंगाबाद खंडपीठात याची दाखल केली होती. पूर्वी शिक्षण संस्थेमध्ये शिक्षक आणि शिक्षकोत्तर कर्मचारी यांची विना अनुदानित किंवा अंशतः विना अनुदानित तुकडीतून अनुदानित तुकडीवर बदली करण्यासाठी त्याला उच्च न्यायालयाची परवानगी घ्यावी लागत होती. त्यात वेळ आणि पैसा जास्त जात होता. ही गैरसोय लक्षात घेऊन 29 एप्रिल 2024 रोजी शिक्षण विभागाने आदेश काढून अशा बदलीचे प्रस्ताव शिक्षण विभागातून मंजूर करण्याचा निर्णय घेतला व शिक्षण विभागाच्या या आदेशामुळे विना अनुदानित पदावर काम करणाऱ्या शिक्षकांना दिलासा मिळाला. परंतु मंत्रालय स्तरावर प्रस्ताव मंजुरीचा वेळ जात होता. तसेच महाराष्ट्र कर्मचारी सेवा शर्ती अधिनियम 1977 व नियमावली 1981 मधील बदल संदर्भात नियम 41 अ चे उल्लंघन होते. त्यामुळे कुरुंकर यांनी खंडपीठात याचिका दाखल करून विना अनुदानित बदलीस मान्यता प्रस्ताव मंत्रालयाऐवजी शिक्षणाधिकारी व उपसंचालक यांना द्यावे अशी मागणी केली होती याचिकेत. या याचिकेने त्यांच्या बाजूने निर्णय दिला आणि खंडपीठाने 3 फेब्रुवारी 2025 रोजी निर्णय दिला. 4 आठवड्याच्या आत बदल्याला मान्यता द्या. शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांचे विना अनुदानित बदली प्रस्ताव शिक्षणाधिकारी तसेच उपसंचालक स्तरावर मंजूर करावेत. अशा बदलीचा प्रस्ताव दाखल झाल्यापासून 4 आठवड्याच्या आत मान्यता द्यावी असे न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटलेले आहे. शिक्षकांनी आणि शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दैनिक लोकमतच्या माध्यमातून आज आपण या बातमीची माहिती जाणून घेतली आहे. हीच बातमी मी स्पष्टीकरण केली आहे. लोकमत त्या शिक्षकांच्या बदल्या शिक्षण स्तरावर या हेडिंग खाली ही बातमी संपूर्ण आली होती. तुम्ही वाचू शकता यावरती सुद्धा.
अशा प्रकारची महत्वपूर्ण बातमी आली आणि म्हणून आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. तर धन्यवाद.